महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई तसेच राजश्री शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय जनहित समाजभूषण पुरस्कार यावर्षी सोनखेडचे युवा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खिल्लारे यांना प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार सोनखेड येथे झालेल्या तिसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये प्रदान करण्यात आला। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार बाळासाहेब खिल्लारे यांना जाहीर करण्यात आला। पुरस्कार मिळाल्याने माझ्यावरती सामाजिक दायित्वाची जबाबदारी वाढली असल्याची भावना यावेळी बाळासाहेब खिल्लारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। पुरस्कार मिळाल्याने सोनखेड व परिसरातून कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। आज सोनखेडमध्ये राजश्री शाहू विचार मंडळ जवळा देशमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य संमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सोनखेडमध्ये अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि यामध्ये सोनखेडचे अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ज्यांची ओळख अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते म्हणून आहे असे बाळासाहेब खिल्लारे यांना आज जनहित समाज हित पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्याच अनुषंगाने आपल्या सोबत बोलण्यासाठी आकाशवाणी नांदेड केंद्राचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले सर जुळलेले आहेत। एकंदरीत आपण त्यांच्याकडून याविषयी माहिती घेणार आहोत। खरं तर कोणताही पुरस्कार मिळणं म्हणजे फार जबाबदारी असते आणि आतापर्यंत जे काही त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये समाजहितासाठी कार्य केलेलं आहे, एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये जे काही कार्य केलेलं आहे, अशा या कार्याच्या अनुषंगाने त्यांचा मागोवा या ठिकाणी जनहित साहित्य मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यांची निवड होऊन त्यांना आज हा राज्यस्तरीय जनहित समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील भावी कार्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आतापर्यंत त्यांनी केलेलं कार्य जे काही आहे ते अतिशय छान आणि उत्कृष्ट आहे, परंतु याच्यानंतर देखील या पुरस्काराला साजेसं काम त्यांच्याकडून होणार आहे आणि याच्यापेक्षाही जास्त काम त्यांच्याकडून व्हावं अशी माझीही अपेक्षा आहे आणि भविष्यात खरोखरच आणखी काम त्यांनी अशाच प्रेरणेतून करावं अशी मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि पुन्हा त्यांच्या कार्याची अपेक्षा करतो। काम करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु मला वाटलं नाही किंवा पुरस्कार भेटणं ठीक आहे। त्यांना वाटलं की हा व्यक्ती या पुरस्कारासाठी उचित आहे म्हणून त्यांनी मला पुरस्कार, त्यांचे आभार आहे। पण हे इझी गोईंग काम करत गेलो ते होत गेलं त्याच्यामुळं आणि सगळ्याला परिस्थिती आहे, सगळ्या गावामध्ये किंवा जयंती मंडळ जयंतीचा विषय आला किंवा ॲट्रॅसिटी सोनखेड भागामध्ये 30 गावं आहेत, त्याच्यामध्ये ॲट्रॅसिटी कुठं जर प्रकरण आलं तर त्या ॲट्रॅसिटीमध्ये पोलीस स्टेशनमधून मला कॉल येतात की बाबा कसं, मी म्हणतो बा करू नका, होल्ड ठेवा, चौकशीवर ठेवा, नंतर बघू। त्याच्यानुसार असे अनेक काम आहेत। आता रक्तदान शिबिर, आता दंतरोग आपणच होते अमोल सर, त्याच्यामध्ये आपण घेत गेलो, ते कार्य वाढत गेलं आणि अजून असा मानस आहे की आता येणाऱ्या 30 एप्रिल 25ला त्याच्यापेक्षा चांगलं करू की मराठवाड्यामध्ये अशी जयंती होणार नाही, ते आपण करू। एकंदरीत आपली म्हणजे कौटुंबिक परिस्थिती बघितली तर आपले वडील शिक्षण क्षेत्रामध्ये होते। एकंदरीत प्रत्येकाचं स्वप्न असतं की शिक्षकाचा मुलगा कुठेतरी नोकरीला, पण त्याच्या विसंगत आपण सामाजिक क्षेत्रात चळवळीमध्ये गेलात, अनेकाचा विरोध झाला, अनेक संघर्ष देखील आपल्याला पाहावा लागला। विरोध चांगल्या कामाला होणारच आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तर नक्कीच राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वावरलात। ह्या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता? जनरली कॉपी मुक्तोळी आम्ही बरबाद झालो, तेव्हा कॉपी होती, आम्ही कॉप्या मारायचो, 10वी 12वी कॉपीमध्ये गेलं। जर समजा ती कॉपी जर नसली ती DED BED करून आज मी कुठंतरी प्राथमिक शिक्षक राहिलो असतो, पण हे काम कोण केलं असतं? असं आपले म्हणजे तथागतांना आपला आदेश दिला तसं त्या सामाजिक क्षेत्रामध्ये आनंद आहे। आता जे युवा तरुण आहेत आपल्या बौद्ध विहार परिसरामध्ये माने साहेबांशी माझं बोलणं झालं किंवा आमच्या ग्रुपचं, तर माने साहेब म्हणले वा लायब्ररी म्हणजे अशी लायब्ररी की AC सहित
परंतु आपले काही मुलं डिजिटल हां डिजिटल आपली टवाळ मुलं आहेत. समजा मधामध्ये जर विद्यार्थी अभ्यासाला बसले आणि यानं बाहेर चेअरिंग जर केली तर त्याला प्रतिबंध कोण करणार असा विषय. आणि ते आपला जयंतीला त्याला आपला ते जे हां ते आपला चालू करायचं आहे. बरं. त्याच्यामध्ये ते कप्पे असतील, कॅम्प्युटर असतील, लाईटची व्यवस्था हां आणि बुक्स तसे होणार आपल्याकडे आहेत. बरं. ते देणारे ते म्हणतात बाबा सुरुवात व्हायली का घेऊन जा, अमाऊंट न्या किंवा पुस्तक न्या. बरं. म्हणजे अशा पद्धतीचा माणूस आहे. हां चला आणि होऊन जाईल. 30 एप्रिलला त्याचं उद्घाटन होईल. एकंदरीत पाहता महाराष्ट्र शासन साहित्य संमेलन संस्कृती मंडळ मुंबई आणि राजश्री शाहू महाराज विकास प्रतिष्ठान जवळा देशमुख यांनी जे कार्यक्रम राबवला आहे, भैयासाहेब गोडबोले यांनी जे चांगला असं उद्योजक कार्यक्रम राबवला आहे आणि हे कार्यक्रम नेहमी घेतात. हे तिसरं साहित्य संमेलन आहे आणि साहित्य संमेलन हे सोनखेड नगरीमध्ये भरण्याचं त्यांनी मोठं धाडस केलं आहे. सोनखेड नगरी ही करतात आणि बाळासाहेब खिल्लारे हे चांगले सामाजिक कार्यकर्ते, सुखदुःखात कुठे असेल किंवा छोट्या मोठ्याचं काम असेल, शालेय कार्यक्रम असेल किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा जयंतीचा मंडळ असेल किंवा गावातली कुठलीही मोठी अडीअडचण असो ते धावून जातात. आणि यांचे कार्य पाहता भैयासाहेब देशमुख यांनी भैयासाहेब गोडबोले जवळा देशमुख हे जे कार्यक्रम दरवर्षी राबवतात त्यांनी यांचा जे कार्यक्रम यांचा जे कार्याचा मागोवा घेतला. यांची ही कार्य मार्ग जे कार्यांचे जे कार्याची जे कार्य आहेत याची दखल घेऊन यांना पुरस्कार द्यावा असं त्यांना वाटलं आणि हे कार्य पुरस्कार हे वरी मुंबईपासून वरून देण्याचं ठरवलं आहे. आणि जे यांना पुरस्कार मिळाला यांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि भैयासाहेब गोडबोले यांचे पण मी आभार मानतो. जवळा देशमुख यांचे गावांचे मोठमोठे काम केल्यामुळे यांचे बी आभार आहे आणि यांना पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.